वळूया पुढच्या बातमीकडे। भाजपच्या आमदाराला गोळीबार का करावा लागतोय असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला। त्याचबरोबर फडणवीस सध्या बेपत्ता असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी असल्याची टीकाही ठाकरेंनी केली आहे। माजी आमदारांनी ते पोस्टर लावले, संकल्प पूर्तीचा आनंद आणि रामराज्याचा आरंभ। जो रामराज्याचा आरंभ परवा भाजपच्या आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवला। हे यांचं रामराज्य नाही, तुम्ही म्हणाल तसं मरा राज्य। भर पोलीस स्टेशन मध्ये भाजपचा आमदार जाऊन गोळीबार करतोय। का करावं लागला त्याला गोळीबार? म्हणजे नुसतं कमळाबाई पुढे हे असे हातबल नाही झालेले, पूर्ण संपले। जर एखाद्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशन मध्ये एखाद्या व्यक्तीच्या कानफटात मारली असती तर किती हे यांनी थैथयाट केला असता। म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तर आकांड तांडव केलं असतं। म्हणजे हे बघा गुंडागर्दी कशी चालले, पोलीस स्टेशन मध्ये मारामारी केली। अहो देवेंद्रजी आज कुठे आहेत ते कल्पना नाही, लापता आहेत आज असं मी ऐकलं। कारण त्यांना तोंडच नाही उत्तर द्यायला। गायकवाडचं स्टेटमेंट आहे की त्यांच्या मुलाला भर पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाली म्हणून पिसाडून त्यांनी सांगितलं की बाप म्हणून मी ज्यांनी धक्काबुक्की केली त्याला गोळ्या घातल्या, मला पश्चाताप होत नाही। मग एवढी पाळी आली की तुमच्या आमदाराच्या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये धक्काबुक्की होते तरी पोलीस काही करत नाही, आणि भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस काही करत नाही म्हणून भाजपच्या आमदाराला ज्यांनी धक्काबुक्की केली असं तो सांगतो त्याला गोळ्या घालावे लागतात। मग भारतीय जनता पक्ष राहिलाय कुठे शिल्लक? बीजेपी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं त्याचं नाव झालेलं आहे। मी त्यांना किती नाव ठेवू? भेकड जनता पार्टी, भाकड जनता पार्टी, बाहेरची जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी, भ्रष्टाचारी जनता पार्टी, जुगारी जनता पार्टी। कारण ते हे यांचं रामराज्य मकालो जाऊन जुगार खेळतायत आणि माझ्यावरती टीका करतायत। ही बाळासाहेबांची खुर्ची, त्याच्यात बाळासाहेबांचा फोटो आहे, पण ज्या वेळेला त्या फोटोच्या ऐवजी बाळासाहेब होते त्याच बाळासाहेबांनी मोदींना जर वाचवलं नसतं तर मोदींची खुर्ची मोदींना मिळाली नसती। त्या खुर्चीची किंमत हे नतदृष्ट लावतायत। बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा, आणि मोदींना जर जाण असेल तर मोदी त्या खुर्चीची किंमत सांगतील, कारण त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही।